चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. चौकारानं आपलं खातं खोलतोय आणि आपल्या संघाचं देखील खातं उघडतोय. ते ऋतिक अतिशय नावाजलेला असा फलंदाज. पुढील चेंडू तितकाच ताकदीचा निखिल देखील आहे. पाहूया कमबॅक करतो का आपल्या बॉलिंग मधून. आणि दुसरा चेंडू टाकतोय तो ऋतिक साठी. पुन्हा एकदा सुंदर असा पटकवण्याचा प्रयत्न, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागते. ते ऋतिकला 1 धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 5. सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते ती हाय प्रोफाईल या संघाकडून. ऋतिक पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. मोठं योगदान करावं लागेल, आपल्या संघासाठी लढावं लागेल. आणि पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र तितकेच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते फरहान इलेव्हन या संघाकडून. अतिशय नावाजलेले असे खेळाडू आपल्या संघामध्ये सहभागी करून घेतलेत. निखिलचा पुढील चेंडू ऋतिक साठी. पुन्हा मोठा प्रहार या ठिकाणी मात्र मिस होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. डावर शमनग्रास. चौकार. चौकारांची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते ती ऋतिक याच्या बॅट मधून. सुंदर फटकेबाजी करतोय, सुंदर फलंदाजी करतोय तो ऋतिक. आपल्या संघासाठी अतिशय नावाजलेले असं नाव आहे या दिवा शहरामधील. बॉक्स क्रिकेट मधील नावाजलेला. पुन्हा एकदा सुंदर पटकावला. 1 धाव मिळते या ठिकाणी. 1 धाव मिळून संघाची धावसंख्या होते ती 10. बिनबाद धावा. सुंदर अशी सुरुवात करून देतोय आपल्या संघाला ऋतिक. निखिलचा पुढील चेंडू. पाहूया निखिल आपल्या बॉलिंग मधून कमबॅक करतो का. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकलाय. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. षटक संपतंय. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होती ती 11. बिनबाद 11. सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते ती हाय प्रोफाईल या संघाकडून. पहिलं षटक संपतंय आणि पहिलं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होती ती 11. आता मात्र फरहान इलेव्हन या संघाकडून वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येईल तो रमेश बांद्रे. विनोद पाटील सर त्यांचं आगमन झालं आहे आणि आपल्या ह्या पूर्ण क्रिकेटसाठी म्हणजे जे काल संघ ना त्यांचे टी-शर्ट स्पॉन्सर पब्लिक स्कूल विनोद पाटील या ठिकाणी विनोद पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. साहेबांचं मोठं योगदान आहे आपल्या क्रिकेट साठी. यांनी आपल्याला टी-शर्ट स्पॉन्सर केलेलं आहे. असं एक मोठं नाव विनोद पाटील सर. मी यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. पाहूया पुन्हा खेळपट्टीकडे जाऊया आपण. पब्लिक स्कूलचे सर्व माननीय श्री विनोद पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो. पुन्हा जाऊया आपण खेळपट्टीकडे. रमेश पाहूया राहुलपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो तो रमेश बांद्रे. सुंदर असा चेंडू. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय ते शुभमला. रमेशचा पुढील चेंडू शुभमसाठी. तिथं मात्र दिशा भरकडते. चेंडू पंच 2 हात भूल समांतर करतात, दंडित करतात ते रमेशला. रमेशचा पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याला दंडित करतात आणि 1 धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 15. काहीच दिशाहीन गेंदबाजी आपल्याला पाहायला मिळते ती रमेश बांद्रे यांच्या माध्यमातून. मोठं नाव आहे रमेश बांद्रे यांचं. या लीग मध्ये देखील सुंदर अशी कामगिरी केली होती. काल पाहायला मिळाली त्यांच्या शेल बाद होण्याची शक्यता होती, मात्र खराब क्षेत्ररक्षण थोडस पाहायला मिळते ते. रमेशचा पुढील चेंडू शुभमसाठी आणि मोठा फटका मारलाय. पंच 2 धावा या ठिकाणी मिळतात. तर 2 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 17. काही संयमी खेळी करताना पाहायला मिळतोय तो स्वतः शुभम. रमेशचा पुढील चेंडू या ठिकाणी मोठा प्रहार केलाय. 1 धावेवर समाधान मानावं लागतं ते शुभमला. रमेश अतिशय नावाजलेले असे दोन्ही पण खेळाडू आहेत. पुन्हा मोठा प्रहार. या ठिकाणी 2 धावा मिळतात. 2 धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ते 20. संयमी खेळी करताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण भूमिका तो पार पाडतोय तो शुभम. रमेशाचा पुढील चेंडू शुभमसाठी. तितक्याच ताकदीचं एक मोठं नाव आहे शुभम याचं. नो चेंडू या ठिकाणी पुन्हा काहीस खराब अशी गोलंदाजी रमेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पंच त्यांना दंडित करतात. पुन्हा मोठा फटका मारतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार.
4 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 26. षटक या ठिकाणी संपतंय. दुसरा षटक या ठिकाणी संपतंय आणि 2 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 26. बिनबाद 26. आपण जाऊयात अतिथी देवोभव या कक्षाकडे. या ठिकाणी आपल्याला अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत विनोद पाटील सर, न्यू पब्लिक स्कूलचे सर्व. त्यांच्या समवेत आले ते धीरज देशमुख शाखा प्रमुख दिवा, संतोष पडवळ साहेब पत्रकार आहेत. त्याचबरोबर अमित जाधव साहेब हे देखील पत्रकार आहेत. या सर्व मान्यवरांचं मी श्री साई प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी ऋतिकाच्या बॅट मधून निघतो तो भला मोठा चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 30. जयेश बॉलिंग मार्कवर आहेत ते जयेशचा पुढील चेंडू पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारला होता. मात्र सुंदर असं गोलंदाजी करताना तितकेच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं रमेश बांद्रे यांच्याकडून. निर्धाव चेंडू या ठिकाणी होतोय. सुंदर असं कमबॅक म्हणता येईल तो जयेश यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता मात्र दुसऱ्या चेंडूवर थांबवून ठेवलंय ते ऋतिकाला. मोठं नाव आहे ऋतिकाचं. पुन्हा एकदा मात्र दिशाहीन थोडंसं भरकटलेली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. एक चेंडू अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी फेकतायत. जयेशचा पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारतोय. धावसंख्या मिळतात त्या 2 ने धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 33. सुंदर अशी फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय तो शुभम आणि ऋतिक आपल्या संघासाठी. दोन्ही पण सलामीचे फलंदाज होते मात्र अजून तटस्थ आहेत मैदानामध्ये. आपल्या बॅट मधून धावा जमवताना पाहायला मिळतात ते दोन्ही फलंदाज. सुंदर अशी फटकेबाजी करतात आपल्या संघासाठी. जयेश यांचा पुढील चेंडू ऋतिक साठी. ऋतिक पाहू आपल्या संघासाठी का पुन्हा मोठा फटका मारतो का आणि तोच प्रयत्न करतोय. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला ऋतिक यांच्या माध्यमातून त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. धावसंख्या होती ती 37. मोठं धावांचं डोंगर रचण्यात यश येते ते ऋतिक आणि शुभमला. पुढील चेंडू जयेशचा आणि पुन्हा मोठा फटका मारताय मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते दोन्ही फलंदाजांना. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. तर दोघा खेळाडूंमध्ये ताळमेळची खूप गरज असते दोन्ही खेळाडूंमध्ये. पुढील चेंडू जयेशचा आणि मोठा फटका मारला तर शुभमनं. 2च धावा या ठिकाणी मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 40. षटक या ठिकाणी संपतोय. तिसरं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होती ती 42. या श्री साई प्रतिष्ठान दिवा या प्रीमियर लीगच्या निमित्तानं मी या इथल्या सर्व रहिवाशांना एक सांगू इच्छितो की आपल्या पाल्याचं जर ऍडमिशन जर करायचं असेल तर पब्लिक स्कूल दातिवली या स्कूलमध्ये ऍडमिशन प्रवेश चालू करण्यात आलेला आहे. ज्या पालकांना आपल्या पाल्याचं ऍडमिशन जर करायचं असेल तर पब्लिक स्कूलमध्ये आपण ऍडमिशन करू शकता. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय तो विनोद आणि पहिल्या चेंडूमध्ये आउट केले ते ऋतिक याला. सुंदर अशी फटकेबाजी करताना पाहायला मिळत होता आपल्याला तो ऋतिक. मात्र काहीसा मिस झालाय नाही. पुन्हा त्याला परतावं लागतोय ते ऋतिकला. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो. लव सुंदर फटका मारला. 1 धावेची कमाई केली. 1 धावेने आपलं खातं खोललंय ते लव यानं. पुन्हा स्ट्राईक वर आलाय तो शुभम सामना करेल तो विनोद याचा. विनोद पाहूया. विनोद हा देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. नो +1. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या होईल ती 43. शुभमचा पुन्हा मोठा फटका मारलाय 2 धावांसाठी.
धावसंख्या या ठिकाणी होते ती 45. ऋतिक बाद झाल्यानंतर सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन खेळतोय तो शुभम आणि पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी मात्र संयमी खेळी गेले. मात्र खराब असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक धाव मिळणाराच आहे आणि 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 46. सुंदर असा चेंडू या ठिकाणी म्हणता येईल तो विनोदाच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा मिस होतोय आणि यष्टीचित होतोय तो शुभम. या ठिकाणी षटक संपतोय. 4 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 48. सॉरी अतिथी देव भाऊ या कक्षाकडे या ठिकाणी उपस्थित पब्लिक स्कूलचे सर्व सन्माननीय श्री विनोद पाटील सर यांचं सन्मान करतील. मी कुणाल दादा पटेल यांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. विनंती करेन की पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश विनामूल्य प्रवेश सुरू झालेला आहे. ज्या पाल्यांना आपल्या पाल्यांचा जर त्याचबरोबर या ठिकाणी धीरज देशमुख साहेब शाखा प्रमुख शिवसेना या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. मी शेलर साहेबांना विनंती करतो की त्यांना पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. सन्माननीय श्री धीरज देशमुख साहेब शाखा शिवसेना शाखा प्रमुख जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले श्री संतोष पडवळ साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी विलास रावणक सर साहेब यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचं आहे. पुष्प आणि सन्मान देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. एक मिनिट सामना थांबवायचा आहे. श्री संतोष पडवळ साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर त्यांचा समवेत आलेले श्री अमित जाधव साहेब हे देखील पत्रकार आहेत, पत्रकार बांधव आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी तुकाराम मुंडरे साहेब यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मैदानामध्ये. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात आहेत, रमेश आणि रोहन. वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी पहिले षटक घेऊन आलाय तो ऋतिक. स्वतः ऑलराऊंडरची भूमिका या ठिकाणी बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी अतिरिक्त धावसंख्या मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 1. ऋतिक याचा पुढील चेंडू रमेश साठी. रमेश पाहूया. हा रमेश देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय मात्र अपयशी ठरलाय तो रमेश आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिर आहे. ऋतिकचा पुढील चेंडू सुंदर चेंडू. पहिला चेंडू अतिरिक्त धावसंख्या दिली होती मात्र दुसरा चेंडू कमबॅक केले ते ऋतिक याने. ऋतिकचा पुढील चेंडू पाहूया रमेश साठी आणि सुंदर चेंडू सुंदर चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. रमेश सारखा बलाढ्य फलंदाजाला थांबवून ठेवण्याचं काम करतोय तो ऋतिक. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा पुढील चेंडू. आता मात्र सुंदर सुंदर चेंडू.
या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतायत ते संकेत श्रीकांत सुंदर अशी पंचांची भूमिका बजावताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र एक धावेवर समाधान मानावं लागते ते रमेशाला. काहीच थांबवून ठेवले, रमेशाला मोठे फटके मारू देत नाहीये. धावसंख्या संत गतीने चालली दिसते. धावसंख्या होते ती 2. रमेश सारखा आक्रमक फलंदाज मैदानात असताना देखील आणि या ठिकाणी मात्र त्रिफलाचित होतोय तो रमेश. सुंदर विकेटची पतंग होते या ठिकाणी. मोठा फटका बसतोय तो हाय प्रोफाईल फरहान 11 या संघाला. आजच्या दिवसामधील सर्वोच्च धावसंख्या म्हणता येईल ती उभी केली ती हाय प्रोफाईल या संघानं. 46 आणि 47 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय ते फरहान 11 या संघाला. आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना पुन्हा आता फलंदाजी मार्गावर आहे तो विनोद. सुंदर फटका मारलाय. षटक संपतं या ठिकाणी आणि एक षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होती ती 3. सॉरी 2 धावसंख्या होते. सुंदर असं षटक फेकले ते ऋतिकेनं. 2 धावा दिल्यात आणि एक विकेट मात्र महत्वपूर्ण विकेट रमेशाची घेतली ती ऋतिकेनं. सुंदर सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो ऋतिक आपल्या संघासाठी. आणि यानंतर प्रथमच स्ट्राईकला आलाय तो रोहन. 47 धावांचं मोठं आव्हान घेऊन दोन्ही फलंदाज उतरले होते, मात्र रमेश अपयशी ठरलाय. मात्र आता रोहन पाहूया हे मोठं आव्हान घेऊन कशी फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्क आलाय तो सुशांत. वैयक्तिक पहिले संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय आणि महत्वपूर्ण षटक घेऊन येतोय. सुंदर सुंदर असं षटक म्हणता येईल. निर्धाव चेंडू, काहीसा न समजलेले चेंडू या ठिकाणी सुशांत याचा. सुशांतचा पुढील चेंडू सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 3. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागते ते रोहनला. सुशांत याचा पुढील चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी नो चेंडू घोषित करतात पंच. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 5. सुंदर अशी गोलंदाजी करतोय, मात्र थोडीशी दिशा भरकटते. पंच तिथे दंडित करतात आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बीट होतोय आणि यष्टीचित होतोय तो रोहन. दुसरा मोठा झटका लागतोय तो फरहान 11 या संघाला. सुशांतचा पुढील चेंडू सुंदर चेंडू फेकतोय तो. सुंदर चेंडू, काहीसा न समजलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. काहीसं रोखून ठेवले, थांबवून ठेवले ते फरहान 11 या संघाला. धावापासून धावा काढू देत नाही. या ठिकाणी षटक संपतंय. 2 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होती ती 5. 47 धावांचं मोठं आव्हान पाठलाग करताना फरहान 11 संघ कुठेतरी गडबडलेला दिसतोय, कुठेतरी बिघडलेला दिसतोय. पुढील चेंडू वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन होतो तो रोहित पाहूया तितकीच कमालीची गोलंदाजी करतो का. आणि पहिला चेंडू आणि सुंदर चेंडू. 2 धाव्यावर समाधान मानावं लागतंय ते विनोदला. नो चेंडू. धावसंख्या होती ती 8. रोहितचा पुढील चेंडू सामना करेल तो विनोद आणि मोठा फटका मारतोय 2 धावांसाठी. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 10. हा सामना जर आपल्या बाजूने विजयी करायचा असेल तर मोठे फटके मारायची गरज आहे, मोठे चौकार मारण्याची गरज आहे आणि तोच प्रयत्न करतोय तो विनोद. पुन्हा मोठा फटका, मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याच फॉलो थ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय तो रोहित.
पुन्हा तोच फटका आणि तेच क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ते रोहित याच्या माध्यमातून सुंदर चेंडू थांबवून ठेवलं, एकही धाव देत नाहीये तो रोहित. पुन्हा मोठा फटका. या ठिकाणी मात्र थोडीशी दिशा भरकटते, नो चेंडू टाकतोय, अतिरिक्त धावसंख्या मिळते. संघाची धावसंख्या होते ती 11. विनोद मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय मात्र तो अयशस्वी ठरतोय. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र खराब या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने नो चेंडू टाकताना पाहायला मिळतात ते रोहितचा पुढील चेंडू विनोदसाठी. विनोद पाहूया काय करतोय, मोठे फटके मारतो का, आणि तोच प्रयत्न मात्र अयशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी काढण्यात यश येते. ते रोहितला सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तो रोहित. पुन्हा मोठा फटका. बॉक्स क्रिकेट मधील काही नियमानुसार या ठिकाणी आउट होत आहेत ते विनोद. पुढील त्यांची जागा घेण्यासाठी येतोय तो निखिल. काहीसा गडबडलेला दिसतोय तो संघ फरान 11. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव मिळते. षटक या ठिकाणी संपतंय. पंच इशारे त्या ठिकाणी करतात. सुंदर पंचगिरी करताना पाहायला मिळतात ते संकेत आणि श्रीकांत. धावसंख्या होते ती 15. तिसरं षटक संपते आणि धावसंख्या होते मात्र 15. 47 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी ठेवलं होतं फरान 11 संघाला. मात्र संघ गडबडलेला आहे. मोठं आव्हान पाहून वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन येतो दिनेश एक मोठं नाव आहे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळते. सिंगल धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 16. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. मोठा फटका मारलाय, 2 धावा मिळतात या ठिकाणी. धावसंख्या होते ती 18. दिनेशचा पुढील चेंडू आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते ती 20. मोठा धावांचा पाठलाग करताना आता मला वाटतं अर्ध्यापर्यंत पण नाही पोहोचलेली आहे हा संघ फरान 11. प्रयत्न मात्र तेच आहेत. चेंडू जातोय शिवराच्या पार चौकार. हेच चौकाराची आतषबाजी आपण आधी करायला हवी होती. आपल्या संघाला जर विजय करायचं होतं तर मात्र त्यात अयशस्वी ठरले. आता मात्र मोठा फटका येतोय. या ठिकाणी 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या होती ती 25. दिनेशचा पुढील चेंडू, सुंदर गोलंदाजी केले, 2 धावा. षटक संपतय आणि या मोठ्या सामन्यामध्ये विजयी ठरला येतो हाय प्रोफाईल हा संघ. विजयी संघाचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. चौथ्या पर्वातील आजचा हा दुसरा दिवस. यानंतर होणारा सामना यंगस्टार विरुद्ध वेदांत 6363.
दोन्ही बलाढ्य संघामध्ये होणार हा सामना. हॅलो हॅलो. श्री साई प्रतिष्ठान दिवा प्रीमियर लीग 2025 पर्व चौथं. या चौथ्या पर्वासाठी